तर आता काय लक्षामध्ये येत असतं आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल बात की जी काही आपण आता CBR टेस्ट केली आहे जनरली आपण फ्लेक्झिबल पेमेंटसाठी यूज करत असतो. CBR टेस्ट आपण जनरली फ्लेक्झिबल पेमेंटसाठी यूज करत असतो. आता फ्लेक्झिबल पेमेंटचा जो काही IS कोड असतो IRC तो असतो, आपण म्हणूया IRC कोड असणार. त्या IRCमध्ये सगळे स्पेसिफिकेशन दिलेले असतात की फ्लेक्झिबल पेमेंटची कन्स्ट्रक्शन कसं करायला पाहिजे, बरोबर की नाही. तर ही जी काही CBR टेस्ट आहे या CBR टेस्टबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला कुठे वाचायला भेटेल, IRC 37मध्ये, IRC 37 2001, राईट. तर तुम्हाला परीक्षेमध्ये एकदा प्रश्न विचारला आहे की फ्लेक्झिबल पेमेंटची जर का तुम्हाला डिझाईन करायची असेल तर कोणता IS कोड वापरणार, IRC कोणता, IRC कोड कोणता वापरणार. सो इंडियन रोड काँग्रेस 37, IRC रोड काँग्रेस तो इंडियन रोड काँग्रेस 37 2001 याचा वापर करून आपण काय करणार, पेमेंट जी आहे फ्लेक्झिबल पेमेंटची डिझाईनिंग करणार. रिजिड जे असतात त्या रिजिड पेमेंटसाठी पण IRC 58 आपल्याकडे असतो. तर IRC 58चा वापर आपण कायसाठी करणार आहे, रिजिड पेमेंटमध्ये. पुढे जाऊन आपण ते शिकणारच आहोत, ठीक आहे. तर IRC 37 जो आहे हा आपण कशासाठी यूज करत असतो, IRC 37 आपण फ्लेक्झिबल पेमेंटच्या डिझायनिंगसाठी सगळ्या स्पेसिफिकेशन IRC 37मध्ये दिलेले आहे. आणि त्या IRC 37मध्ये CBR टेस्ट पण दिली आहे. तर तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर CBR टेस्ट जी काही आहे तुम्ही IRC 37मधून वाचू शकता, राईट. या अशा पद्धतीची कहाणी आपल्याला लक्षामध्ये येऊन जात असते. मग आता इथपर्यंत आलो होतो आपण. आता आपल्याला बघायची पुढची टेस्ट. तर सॉईलवरची जी पुढची टेस्ट आपल्याला करायची आहे ती आहे प्लेट बेरिंग टेस्ट. सो करायची प्लेट बेरिंग टेस्ट. ही प्लेट बेरिंग टेस्ट ज्याला आपण प्लेट लोड टेस्ट पण म्हणत असतो, ही प्लेट लोड टेस्ट आपल्याला जनरली अभ्यासायची असते फाउंडेशनमध्ये, ठीक आहे. पण रोडवरती सुद्धा आपण काय करून टाकत आहोत, रोडवरती सुद्धा आपण प्लेट बेरिंग टेस्टचा वापर करून टाकत आहोत. आता मग करून काय फाइंड आउट करतोय आपण ते बघूया. सो प्लेट बेरिंग टेस्ट. आता गंमत बघा, आपल्याला काय करायचं असतं, मला काय करायचं आहे, रस्ता बांधायचा आहे. रस्ता बांधण्यासाठी सगळ्यात जी काही खाली जी माती असणार, सगळ्याच्या खालची माती, ती मातीची मला काय फाइंड आउट करायची असणार, सपोर्टिंग पॉवर. की यार वरून ज्या गाड्या चालणार आहेत त्या सगळ्या गाड्यांचा एवढा वजन ती खालची माती जी आहे ती माती सहन करू शकते का. म्हणजे मला त्या मातीची सपोर्टिंग पॉवर फाइंड आउट करायची. लक्षात. तो जी माती असते, आता सगळे जे काही पेमेंट आहे त्या सगळ्या पेमेंटच्या खालचा जो काही असणार आहे ती माती असणार, ज्याला सबग्रेड म्हणतो आपण. तर ती सबग्रेडची जी सॉईल आहे त्या सबग्रेडच्या सॉईलची कॅपॅसिटी आहे का वरचा सगळा लोड सहन करायची, हे जर मला चेक करायचं असेल तर मला प्लेट बेरिंग टेस्ट करावी लागेल. मग आता रोड कोणत्या प्रकारचा बांधायचा आहे मला जी काही मी साईटवरती गेलो आहे आणि जी काही माती आहे आता खालची माती हिच्यावरती मला टेस्ट करायची. कशासाठी, तो ही जी काही आहे हिच्यावरती येणारा लोड सहन करू शकते का याच्यासाठी. तर दोन प्रकारचे आपल्याकडे पेमेंट असू शकतात, रोड असू शकतात, फ्लेक्झिबल पेमेंट, रिजिड पेमेंट, राईट. या दोन प्रकारचं. तर मग सांगायचं तात्पर्य काय आहे, भलेही फ्लेक्झिबल असो का भलेही तो रिजिड असो, तुम्हाला काय करायचं आहे, फ्लेक्झिबल असो का रिजिड असो, आपल्याला काय करायचं बरं का, तर ती जी काही सबग्रेडची सॉईल आहे तिची आपल्याला सपोर्टिंग पॉवर फाइंड आउट करायची आहे. तर त्यासाठी आपल्याकडे प्लेट बेरिंग टेस्ट आहे. सांगायचं तात्पर्य काय होतं की प्लेट बेरिंग टेस्ट ही आपण सॉईलची सबग्रेड सॉईलची सपोर्टिंग पॉवर फाइंड आउट करण्यासाठी करत असतो. फॉर व्हॉट, फॉर रिजिड पेमेंटमध्ये पण आणि फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये पण. फ्लेक्झिबल पेमेंट असो का रिजिड पेमेंट असो. आता मागची CBR टेस्ट तुम्ही कशासाठी केली होती, फक्त फ्लेक्झिबल पेमेंटची जी काही सॉईल होती त्या सॉईलची तुम्ही स्ट्रेंथ किंवा स्टॅबिलिटी चेक करण्यासाठी केली होती. तर फ्लेक्झिबल पेमेंटच्या केसमध्ये आपण त्याला यूज केलं होतं, रिजिडमध्ये आपण त्याला यूज केलं नव्हतं. या ठिकाणी काय, रिजिड पेमेंट असो का फ्लेक्झिबल पेमेंट असो, त्याच्या खालची जी काही सॉईल आहे सबग्रेडची सॉईल तिची सपोर्टिंग पॉवर किंवा स्ट्रेंथ म्हणून द्या, ती फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, प्लेट बेरिंग टेस्टचा वापर करणार आहोत, ठीक आहे. पुढची बात काय बरं का, आता काय करणार या प्लेट बेरिंग टेस्टमध्ये आपण काय करतो, दुसरा अजून एक कन्सेप्ट असते मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. तर मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन हे पुढची पेमेंट डिझाईन जी काही असतात ती जणू चांगल्या पद्धतीने कळत असते, ठीक आहे. तर मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन म्हणून एक कन्सेप्ट असते, ती चांगल्या पद्धतीने तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये कळेल. पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारून घेत असतात की मला मातीचा मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन, माती रिॲक्शन किती देते, सपोर्टिंग पॉवर काय आहे. सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन, सबग्रेडची जी सॉईल आहे ती किती रिॲक्शन देते, ती किती रेजिस्टन्स देते, याला म्हणणार आपण मॉड्युलस ऑफ व्हॉट. सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. दुसरी बात, ती जी काही सबग्रेडची सॉईल आहे तिची सपोर्टिंग पॉवर चेक करणं. या दोन गोष्टी आपण आपल्या या टेस्टवरून काढणार आहोत. सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन सुद्धा याच्यावरून आपल्याला भेटणार या टेस्टवरून, ओके. तर त्यामुळे आपण काय करणार, दोन मुद्दे आहेत, ते दोन मुद्दे आपण लिहून टाकू ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने इम्पॉर्टंट असतील. पहिली बात काय, संपलं काय, एक मिनटं, आवाजाचा प्रॉब्लेम आला तर सांगा बरं.
लाईट गेली काय काय माहिती आता. हां, पहिलं वाक्य, द प्लेट बेरिंग टेस्ट the plate bearing test the plate bearing test is used to evaluate the supporting power of subgrade soil सगळ्यात खालची सबग्रेड सॉईल इन सिटू राईट, इन सिटू. तर फील्डवरती जाऊन जी खालची माती आहे तिची आपण सपोर्टिंग पॉवर फाइंड आउट करतो, ठीक आहे. इन सिटू फॉर यूज इन पेवमेंट डिझाईन, फॉर यूज इन पेवमेंट डिझाईन. तर पेवमेंटच्या डिझायनिंगसाठी जी सॉईल सबग्रेडची सॉईल आहे तिची सपोर्टिंग पॉवर चेक करण्यासाठी आपण प्लेट बेरिंग टेस्ट करत असतो, फॉर यूज इन पेवमेंट डिझाईन. दुसरा मुद्दा, दुसरे वाक्य, द प्लेट बेरिंग टेस्ट वॉज ओरिजिनली डिव्हाइस द प्लेट बेरिंग टेस्ट वॉज ओरिजिनली डिव्हाइस DEVISED to find the modulus of subgrade reaction, राईट. झालं इथपर्यंत लक्षात घ्या. तर मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन जी काय असते बघू आपण पुढे. मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन फाइंड आउट करण्यासाठी आणि सबग्रेड सॉईलची सपोर्टिंग पॉवर फाइंड आउट करण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. हे दोघं शब्द तुमच्या डोक्यात करून ठेवा, ठीक आहे. आता काय करतो बरं का आपण याच्यामध्ये, जी काही आपली आता साईटवरती गेलो, सबग्रेडची सॉईल ही आहे, याच्यावरती आपण काय करतो, प्लेट ठेवतो. स्टँडर्ड प्लेट असतात आपल्याकडे. तर आपल्याकडे स्टँडर्ड प्लेट जी असते ही टेस्ट करण्यासाठी ती असते 75 सेंटीमीटरची. तो 75 सेंटीमीटर डायवाली 75 सेंटीमीटर ज्याचा डायमीटर आहे अशी स्टँडर्ड आपल्याकडे काय असते, प्लेट असते. तो स्टँडर्ड प्लेट असते. याची तुम्हाला डिटेल आयडिया फाउंडेशनमध्ये भेटून जाते. त्याची थिकनेस किती असते, मिनिमम थिकनेस किती असायला पाहिजे, याची डिटेल आयडिया जी काय फाउंडेशनमध्ये भेटेल. तो 75 सेंटीमीटर डायमीटर, 75 सेंटीमीटर काय असणार आहे, त्याचा डायमीटर असणार आहे, ठीक आहे. तो स्टँडर्ड. तुम्हाला जर विचारलं की ठीक आहे, हायवेमधून क्वेश्चन विचारला जातोय की स्टँडर्ड प्लेटची साईज काय असणार, साईज म्हणजे डायमीटरबद्दल विचारतायत, ती काय असणार, 75 सेंटीमीटर. मग आपण नेहमी 75 सेंटीमीटरच वापरणार आहे का, असं काही नाही आहे. आपण वेगळ्या पण काय वापरतो, वेगळ्या पण डायमीटरच्या प्लेट वापरू शकतो, पण त्या ठिकाणी आपल्याला करेक्शन करावं लागतं. सो देअरफॉर आता काय बोलतो मी तुम्हाला की स्टँडर्ड साईज जी आहे त्या प्लेटची जी मला यूज करायची आहे प्लेट बेरिंग टेस्टमध्ये, तो तिची किती आहे बरं का, 75 सेंटीमीटर डायमीटरची त्याची स्टँडर्ड साईज आहे, राईट. स्टँडर्ड किंवा आपण इतर पण वापरू शकतो. सो इतर साईज कोणकोणत्या असतात, इतर साईज जे काय ते आहे 600 mm. हे 700 किती 75 सेंटीमीटर म्हणले ना, म्हणजे 750 mm, राईट. तो 600 mm म्हणजे 60 सेंटीमीटर. नंतर 450 mm, 300 mm या प्लेटसुद्धा आपण यूज करू शकतो. परंतु आपल्याला काय करावं लागत असतं, करेक्शन अप्लाइड करावं लागत असतं. आता कशा पद्धतीने करेक्शन अप्लाइड करायचं पुढे जाऊन त्याच्यावरती एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत, ठीक आहे. ते ठीक आहे. मग काय करतो बरं का, 75 सेंटीमीटरची किंवा 75 सेंटीमीटरची किंवा 750 mm ची जी प्लेट आहे ती मी आता या सॉईलच्या सपरेटवरती ठेवून दिली. ठेवल्यानंतर वरती आपले अरेंजमेंट असते, राईट. अशा पद्धतीने काहीतरी अरेंजमेंट असतील, त्या अरेंजमेंट असतात आपल्याकडे. त्याच्यावरती काय असतं बरं का, असलं काहीतरी ती एक अरेंजमेंट असेल, त्याच्यावरती काय असणार बरं का, इथे आपण लोड अप्लाय करणार वरून. सो वरून आपण काय करतो, वरून आपण लोड अप्लाय करणार समथिंग पी असा, राईट. हे लोड मेजरिंगसाठी हे गेज दिलेला आहे. सो लोडला मेजर केलं जाईल इथं. नंतर पुन्हा या ठिकाणी जे अजून गेजेस आहेत, वेगवेगळे खूप सारे गेजेस असतात. ते इथे काय असणार, इथं डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी की किती डिस्प्लेसमेंट होते सॉईलचं, ते डिस्प्लेसमेंट करण्यासाठी इथे गेज आहे. लोड मेजर करण्यासाठी इथे गेज आहे. खाली प्लेट ठेवलेली आहे. अशा पद्धतीने अरेंजमेंट आहे. आता वरून लोड कसा देत असतात, लोड देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. हे सगळ्या तुम्हाला डिटेलमध्ये प्लेट लोड टेस्ट जी असते फाउंडेशनमध्ये तिथे तुम्हाला कळायला भेटणार आहे, ठीक आहे. ओके. तो काय होणार बरं का, इथपर्यंत आलो आपण. तो खाली प्लेट ठेवलेली आहे, स्टँडर्ड प्लेट ठेवा किंवा तुम्ही इतर प्लेट पण ठेवू शकतात. इतर प्लेट ठेवल्यानंतर करेक्शन करावं लागत असतं. वरती लोडिंगची अरेंजमेंट करून ठेवली आहे. वरून लोड आपण अप्लाय करणार आहोत. लोड देण्याच्या खूप वेगळ्या पद्धती असू शकतात. त्याच्यावरती ट्रस वगैरे बांधतात. ट्रसवरती सिमेंटच्या गोण्या, वाळूंच्या गोण्या, अशा गोण्या ठेवतात वजनदार खूप, राईट. त्याच्या पद्धती मी तर काही डिस्कस करतच नाही, राईट. रिॲक्शन मेथड असते, राईट. लोड वरून जे काही आहेत गोण्या वगैरे ठेवतात ती एक मेथड असते. वेगवेगळ्या मेथड आहेत. तो लोड देण्याच्या काही तरीके असू शकतात, त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं नाही. वरून लोड दिला जातो, पी एवढा लोड दिला जातो, एवढी बात कन्फर्म. मग आता होईल काय बरं का,
आता लक्षामध्ये काय येईल आपल्याला की यार ही जी काही वरून लोड दिला जातोय आणि ही जी काही माती आहे खालची माती, ती माती काय करते बरं का, वरून लोड आल्यानंतर ती प्लेट त्या मातीमध्ये काय होईल, पेनिट्रेट होईल. वरून लोड देतोय आणि पेनिट्रेशन होतच नाही आहे. याचा अर्थ काय होईल बरं का, याचा अर्थ असा होईल की ती माती एकदम मजबूत आहे. तिची जी काही रिॲक्शन आहे ती रिॲक्शन खूप जास्त देते ती, राईट ना. सबग्रेड रिॲक्शन काय आहे, जास्त आहे. तो सबग्रेड रिॲक्शन जास्त, याची आयडिया मला भेटून जाईल. सो देअर फोर आपण अशा पद्धतीने टेस्ट वगैरे करत असतो. मग आता काय होईल बरं का, काय फाइंड आउट काय करायचं आपला, मला फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. तुम्ही काय करतो, टेस्ट अशा पद्धतीने करणार, ठीक. सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन कसं काढतो मी, के इज इक्वल टू, सो के इज नथिंग बट मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. मॉड्युलस ऑफ सबग्रेडेड रिॲक्शन, याच्यावरती क्वेश्चन विचारला होता. युनिट काय आहे, मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन कळून जाईल तुम्हाला. सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन कसा काढतो मी, के इज इक्वल टू, सो के इज इक्वल टू प्रेशर इन किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइड बाय 0.125 सेंटीमीटर पेनिट्रेशन. आलं लक्षात. सो 0.125 सेंटीमीटर, 0.125 सेंटीमीटर या एवढा जो स्टँडर्ड पेनिट्रेशन आहे किंवा स्टँडर्ड डिस्प्लेसमेंट आहे, याच्या करस्पॉन्डिंग जो काही वरती लोड येईल त्या लोडला पर युनिट एरिया करून टाकायचा. लोड पर युनिट एरिया करून टाकला का प्रेशर भेटून जाईल. सो प्रेशर पर युनिट जर का समजा तुम्ही हे स्टँडर्ड डिस्प्लेसमेंट जर का केलं तर तुम्हाला मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन भेटून जाईल. सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन भेटून जाईल. मला लक्षामध्ये काय होऊन जाते बरं का, की मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शनचं युनिट काय आहे, युनिट काय असेल, तुम्ही म्हणणार किलोग्राम पर सेंटीमीटरचा क्यूब, राईट. सो युनिट जर विचारलं की मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शनचं युनिट काय, किलोग्राम पर सेंटीमीटरचा काय असेल, क्यूब. सो किलोग्राम पर सेंटीमीटर क्यूब इज दी युनिट फॉर दी मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शनसाठी हे युनिट आपल्याला दिसायला भेटत असते. पुढे काय माता, हे झालं. तर हे झाल्यानंतर आता काय डिस्कशन होईल बरं. सो हे झाल्यानंतर पुढचं आता बघू आपण इथपर्यंत. तो के आपण फाइंड आउट करून टाकणार. मग के आपण फाइंड आउट करून टाकला तर तुम्ही वरून लोड लावतायत 0.125 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग लोड मेजर करून टाका, लोड पर युनिट एरिया करून टाका, तुम्हाला प्रेशर भेटून जाईल. प्रेशर पर युनिट हे करून टाका 0.125, तुम्हाला काय. तो देअरफॉर मी काय बोलतो, 0.125 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारा जो प्रेशर आहे आपला, राईट, त्यालाच आपण काय म्हणतो, मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन आपण त्याला म्हणून देत असतो. क्लिअर आहे बात. तर पुढे काय बरं का, ठीक आहे. आता गंमत बघा, आता हा जो काही डाटा आहे याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण यूज करू शकतो. कशा पद्धतीने यूज करायचा, इथपर्यंत कळालं का, पहिले सांगा रे. इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे का, कमेंट करा पटकन, ठीक, राईट. आता पुढे जाऊ. आता काय असेल बरं का, लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदरच मेन्शन केलं होतं, प्लेट बेरिंग टेस्ट जी काही आहे ती आपण सॉईलची सबग्रेड रिॲक्शन फाइंड आउट करण्यासाठी किंवा सपोर्टिंग पॉवर फाइंड आउट करण्यासाठी इन केस ऑफ व्हॉट, फ्लेक्झिबल अँड रिजिड पेमेंट बोथच्या केसमध्ये. आता तुम्हाला मी एक एक्सप्रेशन सांगतो, तो आपण काय करतो बरं का, या टेस्टचा वापर आपण कशा पद्धतीने करतो, गमत बघा. तर तुम्हाला मी एक एक्सप्रेशन सांगतो. सो इथं वाक्य लिहा एक, डाटा यूज इन बोथ फ्लेक्झिबल अँड रिजिड पेमेंट राईट. नाऊ कशा पद्धतीने बघा, डेल्टा इज इक्वल टू 1.18 प्रेशर. बघा प्रेशर कसा काढतो मी, छोटा पी काढा, प्रेशर इंटू कॉन्टॅक्ट रेडियस ए हा ए छोटा ए. सो 1.18 छोटा पी इंटू छोटा ए डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ES. हे एक्सप्रेशन असणार आहे फॉर रिजिड प्लेट. सो फॉर रिजिड पेवमेंट राईट. आणि डेल्टा इज इक्वल टू, याच्यावरती प्रश्न विचारला येते, डेल्टा इज इक्वल टू, याला शिकायचं आपल्याला पेमेंट डिझाईनमध्ये पण पुढे जाऊन, 1.5 प्रेशर इंटू कॉन्टॅक्ट रेडियस डिवाइड बाय ES. हे कशासाठी, फॉर फ्लेक्झिबल पेमेंट. फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये आपण व्हील लोड टेस्ट करत असतो. पुढे जाऊन व्हील लोड टेस्ट करायचे आपल्याला, राईट. तो व्हील लोड टेस्ट जे आहे फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये ते करायचं आहे आपल्याला. त्या केसमध्ये मला हे सगळं करावं लागणार आहे. तिथं मला हे एक्सप्रेशन पुन्हा अजून वापरायचं. आता हे एक्सप्रेशन काय आहे याला समजून घेऊ आपण. गंमत बघा, समजा मला काय म्हणलेलं आहे, मला ना प्रेशर देऊन दिले त्यांनी. मला म्हणलेले की जो प्रेशर आहे ना,
प्रेशर काहीतरी त्यांनी दिलेलं आहे आणि म्हटलं की जी खाली प्लेट ठेवलेली होती त्या प्लेटचा डायमीटर पण मला रेडियस पण देऊन दिले. तर त्या तुझी काही प्लेट आहे ना त्या प्लेटची जी कॉन्टॅक्ट रेडियस आहे त्या कॉन्टॅक्ट रेडियसबद्दल पण मेन्शन केलेलं आहे आणि मला प्रेशर जो आहे तो प्रेशर पण मला देऊन दिला आहे आणि मला काय म्हणतात ते मला म्हणतायत की सांगा या प्रेशरच्या आणि या रेडियसच्या करस्पॉन्डिंग किती डिस्प्लेसमेंट निघून येईल. तर तुम्ही डेल्टा फाइंड आउट करू शकतात. तुम्ही डेल्टा काय करू शकतात फाइंड आउट करू शकतात. ज्याला तुम्हाला फाइंड आउट पण करता येईल तो एक्झाम्पल पण तुम्ही रेफर करू शकतात. जर त्यांनी मला असं म्हटलं असेल की एका सॉईल सबग्रेडवरती प्लेट बेरिंग टेस्ट करत असताना एवढा प्रेशर अप्लाय केला जातोय राईट. रेडियस आहे त्या प्लेटची खालची समथिंग तो रेडियस पण दिलेली आहे आणि एवढा प्रेशर आपण अप्लाय करतोय. तर तुम्ही सांगा की या घडीला त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट किती निघून येते. तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट पण काढता येईल. हे गेटमध्ये प्रश्न गेटमध्ये विचारलेले आहे 2-3दा प्रश्न आहेत सतत ते कधी तुम्हाला ES काढायला लावून देतील राईट. तो ते तुम्हाला प्रेशर देऊन देतील कॉन्टॅक्ट रेडियस देऊन देतील आणि तुम्हाला ते डेल्टा काढायला लावतील ES पण देऊन देतील डेल्टा काढायला लावतील इन केस ऑफ व्हॉट रिजिड पेमेंट किंवा फ्लेक्झिबल पेमेंट. त्या दोघांच्या केसमध्ये तुम्हाला एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे. या दोघांच्या केसमध्ये एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे. हे इम्पिरिकल एक्सप्रेशन आहे याला तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. आता पुढे बघू. तर ही बात जी काय याला आपण बॉक्स करून कुठेतरी साईडला लिहून ठेवूया. हे आपल्याला पुढे येणार आहे मी तुम्हाला इथं सांगून दिले. आता लक्षात घ्या काय. तर इथपर्यंत बात झाली. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट. आता मला टेस्ट कशी करायची त्याच्याबद्दल डिस्कशन करून घेऊ. तुम्ही लिहू शकता इथं लिहू शकतात P इज इक्वल टू व्हॉट. P म्हणजे काय प्रेशर. सो प्रेशर इन बेरिंग टेस्ट इन किलोग्राम पर सेंटीमीटरचा स्क्वेअर. सो प्रेशर इन किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये राहणार आहे राईट. ए काय असते कॉन्टॅक्ट रेडियस. आता ही कॉन्टॅक्ट रेडियस ही टर्म जी आहे ॲक्च्युली आपल्याला कुठे यूज करायची असते ती पुढे जाऊन यूज करायची. पुढे जाऊन जी काय आहे जो टायर असतो तो टायरचा प्रेशर त्या टायरच्या प्रेशरचा खाली सर्कल बनतो आणि त्याचा जो काही रेडियस असतो त्याला कॉन्टॅक्ट आपण काय म्हणतो कॉन्टॅक्ट रेडियस म्हणतो. या सगळ्या कहाण्या आहेत पुढे जाऊन बघायच्या आहेत. ठीक आहे. तर कॉन्टॅक्ट रेडियस सध्यासाठी म्हणतोय. आता केसमध्ये आपली प्लेटचा जो रेडियस आहे त्या प्लेटचा रेडियसच आपली कॉन्टॅक्ट रेडियस आहे या केसमध्ये. ठीक आहे. अँड ES इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ सॉईल. सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ सॉईल ES आहे. ए म्हणजे कॉन्टॅक्ट रेडियस आहे. अशा पद्धतीची कहाणी आपण लिहून टाकली. आता मला काय करायचं बरं का. तो टेस्ट कशा पद्धतीने कॅरी आउट करायचे टेस्ट कशी करायची याची डिटेल प्रोसिजर तर मी सांगूच नाही शकणार इतक्यामध्ये कारण की याला तुम्हाला प्लेट लोड टेस्टमध्ये तिथं जाऊन शिकायचं असणार कुठे फाउंडेशनमध्ये. तर देअरफॉर मी काय करतोय टेस्ट मेथड वरती आपण बघूया की टेस्ट कशी करतात. हां बरोबर. आता मी जो मागचे एक्सप्रेशन दिलेत ते मागच्या एक्सप्रेशनला बॉक्स कर त्याच्याशी रिलेटेड नाही आहे. आपल्याला के फाइंड आउट करायचा आहे. के इज इक्वल टू व्हॉट 1/डेल्टा. मी सांगतो तुला फायनली कळून जाईल बात. तू फक्त ऐकत राहा. ठीक आहे. कळून जाईल बात. फक्त लिहून घ्या मी बरोबर सगळी कहाणी जोडून सांगतो. तो टेस्ट मेथड. आता काय करायचं आपल्याला टेस्ट काय करतो सगळ्यात अगोदर आपण काय करणार साईटला लेवल करून घेईल. ज्या साईटवरती ज्या ठिकाणी मला रोड बांधायचा आहे त्या साईटला मी लेवल करून घेईल. ठीक आहे. लेवल करून झालं. प्लेट प्रॉपरली सीट करेल. सो प्लेट प्रॉपरली सीटेड म्हणजे काय SEATED. प्लेट बरोबर त्या ठिकाणी प्रॉपरली ठेवून द्यायची. ठीक आहे. सो प्लेट प्रॉपरली सीटेड ऑन प्रेशर सरफेस ऑन प्रिपेअर सरफेस ठेवली. प्लेट ठेवून झाली. पुढची काय करणार बरं का आपण आता वरची जेवढी काही प्लेटच्या वरती जेवढी अरेंजमेंट करायची आहे ती सगळी अरेंजमेंट करून टाकली. कशाची डायल गेजची अरेंजमेंट किंवा लोड द्यायची अरेंजमेंट. सो लोड देण्याची आणि डायल गेजची अरेंजमेंट झाली. सो लोड अरेंजमेंट अँड डायल गेजेस अरेंजमेंट राईट. लोड अरेंजमेंट आणि डायल गेजेस अरेंजमेंट करून टाकली आपण. ठीक आहे. नंतर पुढे काय करणार आपण पुढचं काय करणार आता मी काय करत असतो एवढं सगळं झालं. पहिले प्लेट ठेवून दिली त्याच्यावरती लोडचं आणि याचं डायल गेजेस सगळे अरेंजमेंट एकदम परफेक्ट झालं. आता टेस्ट आपल्याला कॅरी आउट करायचंच आहे. आता सुरुवात करायची आहे. आपण काय करत असतो जी प्लेट आपण जमिनीवरती ठेवलेली आहे ही प्लेट ठेवलेली आपण हिच्यावरती आपण काय करत असतो जी प्लेट आपण जमिनीवरती ठेवली आहे हिच्यावरती आपण काय करत असतो हिच्यावरती आपण सिटिंग लोड देत असतो. कोणता सिटिंग लोड. आता सिटिंग लोडवरती प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल. फाउंडेशनमध्ये जर का फाउंडेशनवरून क्वेश्चन बनायचं असेल ना प्लेट लोड टेस्टमध्ये क्वेश्चन बनतो आणि सिटिंग लोड पण तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. ठीक आहे. सिटिंग लोडचा मिनिंग काय होतो की ती प्लेट आता वरून लोड आल्यानंतर इकडे तिकडे ती प्लेट सरकायला नको. त्यामुळे आपण म्हणूया ती प्लेट बरोबर तिथं बसून जायला पाहिजे एकदम मजबूत बसून जायला पाहिजे. आता मजबूत बसायला पाहिजे त्यासाठी आपण काय करतो सुरुवातीला एक वेगळा लोड देऊन देतो राईट की नाही की जेणेकरून मातीमध्ये आपली प्लेट एकदम बसायला पाहिजे बाबा वरून लोड आल्यानंतर हालचाल नको व्हायला पाहिजे. तो त्यासाठी आपण सिटिंग लोड देतो. आता सिटिंग लोड मी
किती देणार बरं का, सिटिंग लोड मी देतो जवळजवळ सिटिंग लोड मी जवळजवळ देतो याच्याने 0.07 किलोग्रॅम पर सेंटीमीटरचा स्क्वेअर या प्रेशर इंटेन्सिटीचा एवढा मी काय करणार सिटिंग लोड. याचा मिनिंग काय होतो 0.07 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढा प्रेशर देणे म्हणजे काय 320 किलोग्रॅमचा प्रेशर 320 किलोग्रॅमचा प्रेशर 75 सेंटीमीटरवरती द्यायचा. तो 75 सेंटीमीटरची जी की प्लेट आहे 75 सेंटीमीटर डायमीटरची जी प्लेट आहे जी आपण जमिनीवरती ठेवलेली आहे तिच्यावरती सुरुवातीला आपल्याला 320 किलोग्रॅम एवढा लोड द्यायचा असतो. तो 320 किलोग्रॅम एवढा लोड देऊन द्या, मग ती प्लेटमध्ये जाऊन मस्त एकदम चांगल्या पद्धतीने बसून जाईल. राईट, अशा पद्धतीने करायचं. तो 320 किलोग्रॅम एवढा तुम्हाला काय करायचं आहे 75 सेंटीमीटरच्या डायमीटरची प्लेटवरती 320 किलोग्रॅम एवढा लोड इनिशियली देऊन ठेवायचा आहे. ठीक आहे, तो लोड देऊन द्यायचा आणि लोड रिमूव्ह करून टाकायचा. म्हणजे काय होईल ती प्लेट त्या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने बसून जाईल. ठीक आहे, सो लोड दिला आणि लोड काय करून टाकला रिमूव्ह करून टाकला. तर डायल गेजेसची रिडिंग आणि लोडमधील दाखवण्याचं जे काही गेजेस आहे त्या सगळ्यांच्या रिडिंग आता इनिशियली आपण काय करून टाकायचं 0 आणून टाकायच्या. राईट, तो 320 किलोग्राम एवढा लोड देऊन दिला तुम्ही, त्याचं काहीतरी ते मस्त एकदम मातीमध्ये जाऊन बसून गेलं असेल. आता काय करायचं, आता पूर्ण डायल गेजेस 0 वरती सेट करून द्यायचं. ओके, आता आपल्याला ती पूर्ण काय करायची सेट करून द्यायचं. पुढे काय होईल बरं का, आता काय होईल तो सेट केल्यानंतर आता काय होईल बरं का, नंतर आपण लोड द्यायला लागणार. आता लोड देणार आपण, तो लोड द्यायला सुरुवात केली. आता काय करतो, आता झालं बरं का, ती पहिले प्लेटमध्ये बसून गेली होती. राईट, प्लेट बसल्यानंतर आपण तो लोड 320 किलोग्रामचा दिल्यानंतर तो रिमूव्ह करून टाकला. आता आपण काय करणार, नवीन काय करतो, नवीन आपण त्याच्यावरती लोड अप्लाय करणार. तो नवीन आपण त्याच्यावरती लोड अप्लाय करायला लागलो. आता कशा रेटने, तो सुरुवात केली मी आता लोड द्यायला, हळूवार ग्रॅज्युअली लोड देतोय. किती रेटने, जो रेट असेल आपला तो रेट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात किती रेट असायला पाहिजे बरं का. तर तो जो काही रेट आहे त्या रेटबद्दल तुम्हाला सांगतो मी. तो रेट असतो आपला, तो रेट 0.25 mm एवढं तुम्हाला ॲव्हरेज सेटलमेंट करायचं आहे सुरुवातीला, ॲव्हरेज सेटलमेंट. राईट, मग आता आपण काय करणार बरं का, झाली गेली 320ची बात झाली होती, सिटिंग लोड देऊन झाला होता, प्लेटलामध्ये बसून टाकला. आता सुरुवात झाली टेस्ट. सो 0 सेट केला, आता सुरुवात झाली, वरून लोड द्यायला सुरुवात केली. तर किती लोड द्यायचा बरं का आपल्याला 0.25 mm एवढ्या ॲव्हरेज सेटलमेंट होईल याच्या करस्पॉन्डिंगपर्यंत आपल्याला लोड देत जायचा आहे. तो लोड हळूहळू देत जाईल. किती रेटने, रेट विचारतात परीक्षेमध्ये. तो रेट आहे, तो रेट किती असायला पाहिजे 0.025. किती कमी रेट आहे बघा, 0.025 mm पर मिनिट. राईट, एका मिनिटामध्ये 0.025 mm एवढं सेटलमेंट होईल. एका मिनिटामध्ये 0.025 mm एवढी सेटलमेंट होईल. एवढं आपल्याला काय द्यायचं आहे बरं का, तो 0.025 mm पर मिनिट एवढं सेटलमेंट होईल. एवढं आपल्याला काय करायचं आहे, एवढ्या रेटने आपल्याला सेटलमेंट करायचं आहे. आणि किती सेटलमेंट करायचे सुरुवातीला 0.25 mm. राईट, तो इनिशियली आपण काय करूया, हळूवार लोड देत जाऊया. 0.025 mm पर मिनिट या रेटने आपण देऊया हळूवार. तो कुठपर्यंत गेलो आपण आता 0.25 mm एवढं डायल गेजमध्ये आपल्याला रिडिंग दिसायला भेटत आहे. डिस्प्लेसमेंट मेजर केलं आपण 0.25 mm इथपर्यंत आपण पोहोचून गेलो. इथपर्यंत आपण काय झालं आता पोहोचून गेलो. आता पुन्हा काय करणार बरं का, आपण पुन्हा काय करायचं फर्दर, आता आपण काय करायचं पुन्हा लोड वाढवायचा. राईट ना, सो आपण काय केलं, तर इनिशियली काहीतरी लोड दिला, आता हळूवार 0.25 mm पर्यंत आपण सेटलमेंट करून टाकलं. आता लोड वाढवून टाका. सो लोड वाढवायचा. आता पुन्हा लोड, ठीक आहे, तो लोड इज इन्क्रीजेस, लोड वाढवला. आता लोड वाढवल्यानंतर पुन्हा याच्या पुढं 0.25 mm म्हणजे कळतंय का, सुरुवातीला 0. लक्षात आला का, सुरुवातीला मी एक इनिशियल लोड दिला असेल, त्या लोडच्या मदतीने आपल्याला किती सेटलमेंट करायचं आहे 0.25 mm एवढं सेटलमेंट करायचं आहे. 0.025 mm पर मिनिट या रेटने. तर या रेटने मी काय करून टाकलं, एवढं सेटलमेंट करून टाकलं. आता लोडला मी वाढवलं, लोडला वाढवा आणि पुन्हा किती सेटलमेंट घडून आणा 0.25 mm फर्दर त्याच्या पुढं, म्हणजे किती होऊन जातील ते आता 0.5 mm एवढी सेटलमेंट होईल. ओके, तर पुढे काय करू आपण आता 0.25 mm एवढं सेटलमेंट घडून आणू. ठीक आहे, तेवढं सेटलमेंट. आता पुन्हा एवढं सेटलमेंट तुम्हाला घडून आणायचं आहे. रेट काय ठेवायचा, रेट तेवढाच ठेवायचा जो कोणता आता 0.025 mm पर मिनिट या रेटने तुम्ही काय करायचं, त्याला खाली हे करायचं. ठीक आहे, तो झालं. नंतर पुढे काय करणार बरं का, असं करत 0.25 लोड वाढवत राहा. लोड वाढवावं लागेल तुम्हाला. तो सुरुवातीला 0.25 झालं, 0.25 mm, त्याच्यानंतर 0.25 mmचं अजून सेटलमेंट केलं, अजून 0.25 mmचं अजून सेटलमेंट केलं. असं करत फायनली तुम्हाला किती सेटलमेंट करावं लागत असते, तुम्हाला करावं लागते जवळजवळ 1.75 mm.
1.75 mm, राईट, म्हणजे 0.175 mm एवढ्यापर्यंत तुम्हाला जायचं आहे. तो फायनल तुम्हाला किती सेटलमेंट करावी लागणार आहे त्या प्लेटची. वरून तुम्ही लोड अप्लाय करत राहा 0.25 mm झालं का पुन्हा लोड वाढवा, पुन्हा 0.25 mm झाला का पुन्हा लोड वाढवा, पुन्हा 0.25 mm झाला का पुन्हा लोड वाढवा, राईट का. 4, 5, 6, 8, 7 तो 1.75 mm एवढा टोटल सेटलमेंट व्हायला पाहिजे, राईट. मग आपण काय करतोय, प्रत्येक 0.25 mm करस्पॉन्डिंग लोड मेजर करून घेतोय, प्रत्येक 0.25 mm करस्पॉन्डिंग लोड मेजर करून घेतोय, प्रत्येक 0.25 mm करस्पॉन्डिंग लोड मेजर करून घेतोय. तर तुम्हाला नाही वाटत काय ग्राफ बनवून टाकू आपण. इथं असणार आहे आपला लोड न म्हणता आपण डायरेक्ट म्हणूया प्रेशर आणि ते मी मीन सेटलमेंट लिहितो. मीन सेटलमेंट म्हणजे सरासरी सेटलमेंट किती होतं, ठीक आहे. तर मी काय केलं बरं का, मी काय केलं, पहिला 0.25 mm याच्या करस्पॉन्डिंग 0.25 mm याच्या करस्पॉन्डिंग प्रेशर मेजर करून टाकला. प्रेशर कसा मेजर करणार, त्या काट्यामध्ये आहे लोड डिवाइड बाय एरिया कोणाचा 75 सेंटीमीटरची जी प्लेट आहे आपली तिचा एरिया π/4 × 75 सेंटीमीटर करून टाका त्या पद्धतीने. सो 0.25 mmच्या करस्पॉन्डिंग आपण प्रेशर मेजर करून टाकलं. 0.5 आता 0.5 आकड्यामध्ये मला काय दिसायला भेटतं बरं का, फर्दर आपण 0.25 mmचं सेटलमेंट करून टाकली लोड वाढवून. तो आपण पुन्हा आता कुठे गेलो 0.5 पर्यंत आलो असेल, त्याच्या करस्पॉन्डिंग प्रेशर मेजर करून टाका. 0.75 नंतर 1.25 1.5 1.75 तो 1.75 पर्यंत आपण काय करून टाकले, या व्हॅल्यू सगळ्या प्लॉट करून टाकल्या. हा आपला ग्राफ बनून गेला. अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी ग्राफ दिसायला भेटेल, राईट. तर असा काहीतरी आपल्याला ग्राफ दिसायला भेटेल. परंतु आपल्याला सगळ्या व्हॅल्यू लागतात का, नाही. आपल्याला कोणती व्हॅल्यू लागते, आपल्याला लागते के. सो के इज इक्वल टू व्हॉट, के म्हणजे तो लक्षात घ्या हा होता 0.25 0.5 0.75 1, राईट ना. हे कशामध्ये या व्हॅल्यू सगळ्या, या व्हॅल्यू कशामधल्या आहेत, MM मध्ये, राईट. 0.25 mm, राईट. तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे, तुम्हाला जायचं आहे 0.125 सेंटीमीटर. तर 0.125 सेंटीमीटर म्हणजे किती रे, 0.125 सेंटीमीटरपर्यंत जायचं आहे. म्हणजे याला तुम्हाला मल्टिप्लाय करून टाकायला लागेल 10 जर का मल्टिप्लाय केलं तर किती बरं का, तो लगभग तुम्हाला जे की आहे तो चाललेलं कुठपर्यंत आहे 1.25 mm. तो 1.25 mm कुठे असेल, कुठेतरी इथं असेल. त्याचा करस्पॉन्डिंग जो प्रेशर तुम्हाला भेटेल तो प्रेशर आपला आहे. कळतंय का, MM आणि याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. लक्षात घ्या काय सांगतोय मी तुम्हाला. तर आपल्याला काय पाहिजे असतं 0.125 सेंटीमीटर, 0.125 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग मला प्रेशर पाहिजे, राईट. मी टेस्ट कॅरी आउट करून टाकली, खाली काय करून टाकलं हे सेटलमेंट मीन सेटलमेंट आणि इकडे प्रेशर लिहून टाकला. प्रेशर कसा लिहिणार मी, लोड पर युनिट एरिया करून मी अशा पण ग्राफ बनवून टाकेल तो. तर मला कळतंय 0.25 mm 0.50 mm 0.75 mm 1 mm 1.25 mm. तो 1.25 mm म्हणजे काय, 1.25 mm म्हणजे 0.125 सेंटीमीटर, 0.125 सेंटीमीटर म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग मला जो प्रेशर असेल त्या कर्व बनले ना, याचा करस्पॉन्डिंग प्रेशर घेऊन घेईल. हा आपला काय असेल, हा प्रेशर जो असेल आपला 0.25 याच्या करस्पॉन्डिंग तो प्रेशर आपला काय असणार, मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. ती आपली काय असणार, मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. बोला इथपर्यंत क्लिअर आहे का रे, इथपर्यंत क्लिअर आहे का. So therefore K is equal to what? K is equal to pressure divided by 0.125 सेंटीमीटर, राईट. तो 0.125 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारा जो प्रेशर असतो त्यालाच आपण काय म्हणून देतो, त्यालाच आपण मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन म्हणून देत असतो. अशा पद्धतीने टेस्ट करा आणि टेस्टच्या मदतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या, ठीक आहे. ही बात झाली. आता पुढे काय असतं, आता आपण जी प्लेट वापरलेली आहे ती स्टँडर्ड प्लेट वापरलेली. पण जर का समजा मी 600 mm ची किंवा मी 450 mm ची किंवा मी 300 mm ची जर का प्लेट वापरली, जनरली जर तुम्ही हायवेमध्ये बघायला गेलात ना, तर हायवेच्या केसमध्ये आपण काय करत असतो, हायवेच्या केसमध्ये आपण जनरली 300 mm ची प्लेट यूज करतो. मग आता 300 mm ची जी प्लेट यूज करणार, 300 mm ची प्लेट यूज करून मी प्रॅक्टिकल करतोय, मी तो रिझल्ट घेतोय, त्याला ग्राफवरती प्लॉट करतोय. मग आता 300 mm च्या करस्पॉन्डिंग जो ग्राफ आपला बनतोय त्याच्यामध्ये 0.125 mm जे सेंटीमीटर जे आहे 0.125 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारा प्रेशर घेऊन काम होईल का आपलं, तर नाही. आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला करेक्शन करावं लागेल. तर आपल्याला करेक्शन करावं लागतं. तो करेक्शन 2 गोष्टींचं करायचं आहे. पहिले आपण आता बघूया प्लेटबद्दल, ठीक आहे. तो प्लेटबद्दल करेक्शन करून टाकू. तर तुम्हाला आता काय लिहायची का, करेक्शन फॉर साईज ऑफ प्लेट, करेक्शन फॉर साईज ऑफ प्लेट. सांगायचं तात्पर्य काय बरं का, सांगायचं तात्पर्य असं आहे की जी काही आपण प्लेट यूज करत आहोत ती स्टँडर्ड प्लेट नाही आहे.
स्टँडर्ड प्लेट कोणती असते 75 सेंटीमीटरची किंवा 750 ची. तर 750 ची किंवा 75 सेंटीमीटरची आपली स्टँडर्ड प्लेट असते. ती जर का असली तर तुम्हाला काही करेक्शन करायची जरूरत नाही आहे. परंतु जर का समजा 750 च्या ऐवजी तुम्ही 600 450 किंवा 300 ची प्लेट जर का वापरली असणार तर तुम्हाला करेक्शन करावं लागतं. आता करेक्शन कशा पद्धतीने करतो आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करतोय. सो हाऊ टू द करेक्शन. आता करेक्शन कसं अप्लाय करायचं बघा. हाऊ टू अप्लाय द करेक्शन फॉर दिस. सो के इज इक्वल टू काय असतं आपल्याकडे के इज इक्वल टू प्रेशर डिवाइड बाय डेल्टा. हा डेल्टा किती असतो आपला. हा डेल्टा असतो 0.125 सेंटीमीटर. 0.125 सेंटीमीटर ह्या मीन सेटलमेंटच्या करस्पॉन्डिंग आपण पी फाइंड आउट करतो. हे तुम्हाला माहिती. पण तुम्हाला एक एक्सप्रेशन सांगितलं होतं मी. कोणतं बरं का. रिजिड पेमेंटसाठी आणि फ्लेक्झिबल पेमेंटसाठी तुम्हाला मी एक्सप्रेशन सांगितलं होतं डेल्टाचं. मग एक काम करूया ना. हा जो खालचा डेल्टा आहे ना हा जनरल डेल्टा. आता मी 0.125 सेंटीमीटरने बोलते तो जनरल डेल्टा आहे. त्या जनरल डेल्टाच्या ऐवजी सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन डेल्टा याच्या ऐवजी मी काय करतो ते एक्सप्रेशन टाकतो. कोणतं एक्सप्रेशन टाकायचं आपल्याला. तो आपल्याकडे 2 एक्सप्रेशन आहे. कोणतं एक्सप्रेशन आपल्याला टाकायचं तो कोणतं पण टाका तुम्ही. समजा मी उचलला पहिला रिजिड पेमेंटसाठी काय एक्सप्रेशन असतं ते. सो प्रेशर डिवाइड बाय डेल्टाची व्हॅल्यू काय असते 1.18 इंटू प्रेशर इंटू कॉन्टॅक्ट रेडियस डिवाइड बाय ES. आता तुम्हाला नाही वाटत का रे की प्रेशर इंटेन्सिटी ही प्रेशर आवरचा आणि प्रेशर कुठे अजून हा त्याचा खालचा एक कट होऊन जाईल. सो काय बनेल बरं काय केचं एक्सप्रेशन के इज इक्वल टू काय बनेल माहिती आहे. के इज इक्वल टू बनेल ES डिवाइड बाय 1.18 इंटू ए. क्लिअर आहे का. अशा पण एक्सप्रेशन बनून जाईल. मग तुम्ही एक काम करणार ना आता काय करणार के इज इक्वल टू ES डिवाइड बाय 1.18 ए. राईट. मी तर मागे लिहितो इथं बघा 1.18 इंटू ए. या एला पलीकडे जर पाठवलं तर काय होईल रे के इंटू कॉन्टॅक्ट रेडियस. सो के इज नथिंग बट आवर मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन इंटू कॉन्टॅक्ट रेडियस इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला ES डिवाइड बाय 1.18. तुम्हाला नाही वाटत का ES मातीची एखाद्या पर्टिक्युलर मातीचे जो की मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी आहे ही कॉन्स्टंट असणार डिवाइड बाय 1.18. तर हा रेशो काय असणार आपला कॉन्स्टंट असणार. सो देअरफॉर मी काय लिहितो के इंटू ए इज इक्वल टू व्हॉट कॉन्स्टंट. हा काय असणार आपला कॉन्स्टंट. याचा मिनिंग काय होतो मी असं लिहू शकतो का K1 इंटू A1 इज इक्वल टू K2 इंटू A2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. चालेल का रे असं लिहिलेलं चालेल. मग याचा वापर करणार आपण. मग आपल्याला परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात ते एक गेटमध्ये किंवा बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारले जातात. ते वरवरच्या तुम्हाला लक्षात ठेवायचं जर तुम्हाला याच्या पुढे कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल मग कोणती बी साधी परीक्षा असू द्या तुम्हाला गेट आणि ESCचं सगळे क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणणार एवढं काय म्हणतोय मी जे बोलतोय पक्का डोक्यात घ्या. तुम्हाला गेट आणि ESCचे प्रश्नाचे उत्तर सॉल्व्ह करता यायला पाहिजे. जर गेट आणि ESCच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सॉल्व्ह करता आले तरच तुम्ही MPSCमध्ये पास होणार. नाही तर तुम्ही MPSCमध्ये पास होऊ शकतच नाही डायरेक्ट. एवढं क्लिअर कट सांगून देतो मी. तर ESCचे आणि गेटचे प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला एवढा खोलमध्ये नेत असतो. तुम्ही पेपर बघा. आता पातळी एवढी सोपी राहणार नाही. कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला जातो. साधा भूगोलचा पेपर तुम्ही आता साधं पेपरी देऊन आले ना त्या भूगोलचे प्रश्न बघा कसे विचारले होते. भूगोलचे बघा राज्यशास्त्राचे बघा ते सगळे कन्सेप्च्युअल क्वेश्चन येतं. पहिल्यांदा असून सुद्धा त्यांनी कन्सेप्च्युअल प्रश्न विचारले होते. याचा अर्थ तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करावाच लागणार. ठीक हे झालं. मग आता काय प्रश्न कसा विचारतील मला प्रश्न काय विचारतात ते म्हणतात की मला म्हणतील ते 30 सेंटीमीटरचे ना 30 सेंटीमीटर प्लेट वापरून आपण केची व्हॅल्यू फाइंड आउट करून टाकली रे. मी जी की आहे ना हायवेच्या केसमध्ये मला 75 सेंटीमीटरची प्लेट वापरता येत नाही. मग मी 30 सेंटीमीटरची प्लेट वापरली. त्याच्यानुसार टेस्ट कॅरी आउट केली. ग्राफ बनवला आणि 0.125 याच्या करस्पॉन्डिंग जो के होता तो के मला भेटून गेला. तो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन भेटला. पण जो मला भेटला ना मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन जो मला भेटला तो 30 सेंटीमीटरची जी प्लेट होती 30 सेंटीमीटरच्या प्लेटच्या करस्पॉन्डिंग भेटला आहे. 30 सेंटीमीटरच्या प्लेटच्या करस्पॉन्डिंग भेटला आहे. आलं लक्षामध्ये. तर 30 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारा के तुम्हाला भेटलेला आहे. पण तुम्हाला काढायचं कशाच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला काढायचे 75 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग. मग कसं काढणार सिम्पल आहे. 30 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारा के इज इक्वल टू 75 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारा के. तर या आता तुम्हाला माहिती आहे 30 सेंटीमीटर माहिती आहे. हा के तुम्हाला माहिती आहे. हा 75 तुम्हाला माहिती आहे. तुम्ही के फाइंड आउट करू शकतात का. क्लिअर आहे का. प्रश्न विचारावरती येऊन जाईल का तुम्हाला येईल का रे. क्लिअर आहे.
राईट. तर असा प्रश्न तुम्हाला विचारून टाकणार तो. तर हा प्रश्न तुम्हाला विचारून टाकणार, तेवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहून द्यायची. हे करेक्शन अप्लाय करून टाकलं म्हणजे जर का समजा मी 600 mm ची प्लेट वापरत असेल किंवा 300 mm ची प्लेट वापरत असेल तर मला 100% काय करायची जरूरत आहे, मला करेक्शन अप्लाय करायची जरूरत आहे. मग तुम्ही ती वापरून घ्या, सध्यासाठी वापरून घ्या, टेस्ट करून टाका, ग्राफ बनवून टाका. 0.125 mm च्या करस्पॉन्डिंग असणारा प्रेशर किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये फाइंड आउट करून घ्या. ती व्हॅल्यू येऊन जाईल. मग ती सेंटीमीटर ती व्हॅल्यू करा इज इक्वल टू 75 सेंटीमीटर इज इक्वल टू इंटू वाट. त्याच्यानंतर तुम्हाला ती भेटून जाईल व्हॅल्यू. ओके. सो नेक्स्ट इज व्हॉट. आता तुम्हाला करेक्शन अप्लाय करायचं आहे, दुसरं करेक्शन अप्लाय करायचं आपल्याला. सो या टेस्टमध्ये आपल्याला दुसरं करेक्शन अप्लाय करायचं आहे. ते दुसरं करेक्शन आहे करेक्शन फॉर मॉइश्चर. करेक्शन फॉर मॉइश्चर. आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या रे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं का. मी साईटवरती गेलो, हा रोड मला बांधायचा होता. या रोडवरची खालची जी सेपरेट सॉईल आहे याच्यावरती मी काय करून टाकलं, प्लेट ठेवून दिली, प्लेट लोड टेस्ट करून साईडला ग्राफ बनतोय, मस्त ग्राफ बनवून टाकला. परंतु मला काय दिसायला भेटते की यार याच्यावरती ना जो मी टेस्ट करायला जेव्हा गेलो ना तेव्हा सीझन कोणतं, तर मान्सून सीझन होता, पावसाळा होता. तर जेव्हा पावसाळा असेल तर तुम्हाला नाही वाटत का की जी सबग्रेडची सॉईल आहे त्या सबग्रेडच्या सॉईलमध्ये मॉइश्चर असेल, 100% असेल. तर मी जेव्हा साईटवरती गेलो आहे, साईटवरती मला माहिती आहे की ऋतू सध्या पावसाळा चाललेला आहे आणि पाऊस वगैरे पडलेला असणारच आहे. तर जी काही टॉपची सबग्रेड सॉईल आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेन असणारच आहे. आता जेव्हा तुम्ही त्याच्यावरती प्लेट ठेवून जेव्हा टेस्ट कॅरी आउट करणार ना तर तुम्हाला रिझल्ट जो आहे ना तो रिझल्ट ॲक्युरेट भेटणार नाही. का बरं का? तुम्ही जो आहे ना कमी लोडमध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट जास्त दिसायला भेटेल. लक्षामध्ये कमी लोडमध्ये डिस्प्लेसमेंट. सांगायचं तात्पर्य काय आहे, तो जेव्हा मी ग्राफ प्लॉट करणार तर मला काय दिसायला भेटते बघा. समजा मी 2 केस घेतो. सो 2 केस आपण घेऊ. हा आहे अनसोक, हा आहे सोकड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेन आहे, ज्याच्यामध्ये पाणी ओलावा आहे, ज्या मातीमध्ये ओलावा आहे त्याचा ग्राफ हा दिला आहे, हा वाला ग्राफ आहे. आणि इथं व्हॅल्यू आपण 0.125ची व्हॅल्यू घेऊ. सो 0.125च्या करस्पॉन्डिंग आपला मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन असते. याच्यावरून काय आयडिया येते, इकडे आहे आपला प्रेशर इंटेन्सिटी किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. ठीक. आता गंमत बघा, 0.125 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारं 0.125 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारं जेवढे काही व्हॅल्यू असतील, आता याच्यासाठी व्हॅल्यू काढली मी, ती प्रेशर मला इथं सापडते काहीतरी, राईट. आणि अनसोक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कोरडी माती, एकदम कोरडी माती आहे, उन्हाळ्यामधली माती. तर उन्हाळ्यामध्ये जर का प्रॅक्टिकल करायला गेलो असणार ना तर त्याचा प्रेशर इथे येऊन जातो. सांगायचं तात्पर्य काय आहे की जेव्हा उन्हाळ्यामध्ये गेलो ना मी 0.125 सेंटीमीटर एवढं सेटलमेंट करण्यासाठी मला लोड जास्त द्यावा लागला असणार. लोड मला जास्त द्यावा लागणार याचा अर्थ काय, प्रेशर जास्त निघून येईल. तो प्रेशर जास्त निघून येते बघा, बरोबर की नाही. एवढं सेटलमेंट करण्यासाठी आपल्याला अनसोक सॅम्पल नथिंग बट दी वॉट, उन्हाळ्यामधली माती ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंटच नाही आहे. आलं लक्षात. तो ही अनसोक सॉईल आहे आणि सोक सॉईलमध्ये असं दिसायला भेटते. तर मला काय दिसायला भेटते, मला करेक्शन अप्लाय करावं लागेल. मग जर का पावसाळ्यात गेलो ना तर पावसाळ्यात मला काय करावं लागेल, व्हॅल्यू एवढी भेटते, मला एवढी व्हॅल्यू भेटते. ॲक्च्युली ती व्हॅल्यू एवढी नसेल, पाणी पडले ना व्हॅल्यू काहीतरी दुसरी असेल की नाही, व्हॅल्यू दुसरी असेल, मला करेक्शन अप्लाय करावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल, करेक्शन अप्लाय. आता मी करेक्शन कसं अप्लाय करतो व्यवस्थित लक्ष द्या. ठीक. तर इकडे डिस्प्लेसमेंट असतं, इकडे प्रेशर आहे. डिस्प्लेसमेंट प्रेशरचा हा ग्राफ अशा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेतील, अनसोक वगैरे ग्राफ विचारतात ते डायरेक्ट. ठीक आहे. आता बघा काय असते बरं का, आपलं मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन इज इक्वल टू जनरल जर लिहायला गेलो, प्रेशर डिवाइड बाय डेल्टा. आपल्याला माहिती आहे डेल्टाची व्हॅल्यू किती असते, 0.125 सेंटीमीटरच्या करस्पॉन्डिंग असणारा तो प्रेशर असतो, त्याला म्हणतो आपण मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. तो मी त्याला जनरल डेल्टा म्हणतोय, डेल्टा. ठीक आहे. तुम्हाला नाही वाटत का मी असं लिहू शकतो आता. सो कपडे मीन्स वॉट, के इज इक्वल टू पी बाय डेल्टा. आता मी काय करतो, डेल्टाला इकडे आणतो. डेल्टा इज इक्वल टू वॉट, प्रेशर इन किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन के. ठीक आहे. मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन के. ही जी काही व्हॅल्यू मला भेटेल, हा वाला जो रेशो असेल आपला, हा रेशो आपला काय असेल, कॉन्स्टंट असेल. तुम्ही म्हणणार कसं काय कॉन्स्टंट असेल, ग्राफ बघा, ग्राफकडे चला. हा इकडे आपला काय दिसायला भेटतोय, प्रेशर इंटेन्सिटी. इकडे काय आपला डेल्टा. ठीक आहे. जिकडे डेल्टा आहे इकडे आहे. या सगळ्यांचा जर बघायला गेला तर अशा आपल्याला काय दिसायला भेटतंय ग्राफ. आता गंमत बघा, मी तुम्हाला काय बोलतोय, के इज इक्वल टू पी बाय डेल्टा. आता मी काय करतोय, डेल्टा इज इक्वल टू पी बाय के लिहून टाकतोय. तर याच्या एक्सप्रेशनवरून डेल्टा इज इक्वल टू पी बाय के याच्यावरून मला काय दिसायला भेटेल बरं का, ही जी काही डेल्टाची व्हॅल्यू असेल
ही डेल्टाची व्हॅल्यू आपली काय असणार, कॉन्स्टंट असणार. तो ती जी काही माती आहे ती पर्टिक्युलरली माती, त्या पर्टिक्युलर मातीमध्ये मी उन्हाळ्यात करो का कशामध्ये पण करो, मला डेल्टा कॉन्स्टंटच भेटायला पाहिजे. पण तो कॉन्स्टंट भेटेल का, नाही भेटणार. तो पावसाळ्यामध्ये काहीतरी जास्त दिसायला भेटेल, उन्हाळ्यामध्ये काहीतरी जास्त दिसायला भेटेल. मी एक काम करतो, त्या डेल्टाला, ती माती जी ना स्टँडर्ड माती, तिथं डेल्टाला मी काय करतो, कॉन्स्टंट अजून करतो. तो मी काय करणार आता, मी काय करणार, डेल्टा इज इक्वल टू प्रेशर डिवाइड बाय के इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर एखाद्या पर्टिक्युलर मातीसाठी जो काही डेल्टा निघून येईल तो कॉन्स्टंट निघून येईल, मी असं अजून करून टाकतो. तो परिस्थितीनुसार व्हॅरी होणारच आहे, परंतु त्याच्यामध्ये करेक्शन अप्लाय करायचं ना मग आपल्याला. मग करेक्शन अप्लाय करण्यासाठी आपण काय अजून करणार, की बाबा त्या मातीमध्ये जे डिस्प्लेसमेंट व्हायचं ते कॉन्स्टंट आहे, ते कॉन्स्टंट आहे. हे तुम्हाला बेसला काय पकडावं लागेल, बेसला कॉन्स्टंट पकडावंच लागणार. सो देअरफॉर तुम्ही काय बोलतात, की त्या मातीमध्ये जे डिस्प्लेसमेंट व्हायचं आहे ते उन्हाळा असो का पावसाळा हो एवढंच व्हायला पाहिजे, पण ते तेवढं होणार आहे का, नाही. मग मला करेक्शन अप्लाय करण्यासाठी काय करावं लागेल, डेल्टाला कॉन्स्टंट समजून घ्यावं लागेल. तो डेल्टा काय आपला कॉन्स्टंट आहे म्हणे, मातीमध्ये होणारा जो डेल्टा आहे तो कॉन्स्टंट आहे. मग देअरफॉर मी काय करणार, P1 K1 इज इक्वल टू P2 K2 इज इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट, असं करून टाकेल मी. सो देअरफॉर मला काय दिसायला भेटेल बरं का, P1 बाय K1 P बाय K इज इक्वल टू PS बाय KS. सो PS मीन्स व्हॉट, सोक सॅम्पल जो असतो ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेन आहे त्यासाठी पण आपल्याला काय काढता येईल बरं का, त्यासाठी सुद्धा आपल्याला डेल्टा फाइंड आउट करता येईल, राईट. तो त्यासाठी पण डेल्टा फाइंड आउट करतील, इतर गोष्टी पण फाइंड आउट करतील. या सगळ्या गोष्टींना समजून घेण्यासाठी एक प्रॉब्लेम वाटल्यास आपण रेफर करून घेऊ, राईट. सो P बाय K PS बाय KS. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतात ते लक्षात घ्या. ते म्हणतात की एक माती आहे, त्या मातीमध्ये जे प्रेशर इंटेन्सिटी निघून येते अनसोक सॅम्पलमध्ये तो P निघून येते, आणि सॉईल सब्युरेट रिॲक्शन पण देऊन देतील, राईट. तुम्हाला सॉईल सब्युरेट रिॲक्शन सोक याच्यामध्ये देऊन देतील आणि म्हणतील की प्रेशर इंटेन्सिटी काढा. अशा 3 गोष्टी दिल्यानंतर तुम्हाला एक विचारणार आहे तो, तर अशा पद्धतीने रिलेशन आपल्याला मांडता येईल. सो सोक आणि अनसोकमध्ये याला 3 स्टार करा. हे रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे रिलेशन काय इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती तुम्ही प्रॉब्लेम रेफर करू शकतात. आहे का प्रॉब्लेम बघून घेऊ द्या एक मिनटं. सो प्रॉब्लेम याच्यावरती आपण रेफर करू शकतो. ठीक आहे, चला आपण एक काम करू, एक एक्झाम्पल याच्यावरती सोडून घेऊया. याच्यावरती प्लेटचं करेक्शन झालं, याचं करेक्शन झालं. ठीक आहे. तर तुम्हाला सोकसाठी जर का, सोकड सॅम्पलसाठी जर का ते प्रेशर इंटेन्सिटी आणि मॉड्युलस ऑफ सब्युरेट रिॲक्शन देत असतील आणि अनसोकसाठी काढायला जर लावत असतील, तर बस तुमच्याकडे रिलेशन आहे P बाय K इज इक्वल टू P बाय K. याचा रिलेशन वापरून तुम्ही करून टाका, राईट. तो कोणकोणतं रिलेशन आपल्याकडे, KA इज इक्वल टू KA. सो K1 A1 काका, राईट की नाही, काका. K1 A1 इज इक्वल टू K2 A2. हे एक रिलेशन आहे. याच्यावरून तुम्हाला जे पाहिजे ते भेटून जाईल. आणि एक काय बरं का, PK इज इक्वल टू PK. सो P बाय K P बाय K. अशा पद्धतीने जे काय आहे तुम्ही हे लक्षामध्ये ठेवून घ्या. हे 2 रिलेशन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारेल, तो लक्षात राहू द्या ही बात, ठीक आहे. तर पुढे बघा बरं का, तो हे सोक आणि अनसोक सॅम्पलसाठी जे काय करेक्शन करून झालं. सो करेक्शन फॉर मॉइश्चरसाठी पण आपण काय करून टाकलं, करेक्शन करून टाकलं. आता दुसरी बात काय पुढची, तो तुम्हाला जो काय आहे तो करेक्शन करायला लावेल, तुम्हाला ते करता येईल, ठीक आहे. आता आपण काय बघणार बरं का, सो नेक्स्ट आता आपण एक एक्झाम्पल घेऊन घेऊ आणि याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून घेऊ. क्वेश्चन घ्या. अ प्लेट लोड टेस्ट was conducted on a soaked sample. लक्षात घ्या, तुम्ही करेक्शन कशावरती करणार, तुम्ही लक्षामध्ये घ्या. मला सांगा, आता मी तिथे गेलो समजा साईटवरती, बरोबर. साईटवरती गेलो, उन्हाळ्यात गेलो मी, आता उन्हाळ्यात. हां, जर मी उन्हाळ्यात गेलो आणि तिथलं मी सॉईल सब्युरेटची व्हॅल्यू मी फाइंड आउट करून टाकली, तर तुम्हाला नाही वाटत का रे की एवढं डिस्प्ले होईल का त्याच्यामध्ये, नाही एवढं होणार नाही. किती होईल मग, जेव्हा पाऊस पडून जाईल ना तेव्हा कमी लोडमध्ये जास्त डिस्प्लेसमेंट होईल. ते जेव्हा पाऊस पडेल ना कमी लोडवरती जास्त डिस्प्लेसमेंट होईल. मी एक काम करतो ना, वर्स्ट कंडिशन कोणती असेल, पावसाची. मग मान्सूनमध्ये काय घडेल त्याची कहाणी काढून घेईल, म्हणजे सोक सॅम्पलसाठी काय घडेल ते काढून घेईल मी. लक्षामध्ये सांगायचं तात्पर्य मला काय आहे, की जर मी पावसाळ्यात गेलो ना, पावसाळ्यात टेस्ट करायला जर का मी गेलो आणि मी प्रेशर फाइंड आउट करून टाकला आणि मॉड्युलस ऑफ सब्युरेट रिॲक्शन जर का मी फाइंड आउट करून टाकली ना, तर ती आपली फायनल आन्सर असेल. त्यासाठी आपण डिझायनिंग करणार. म्हणजे पावसाळ्यातली व्हॅल्यू वर्स्ट आहे ना, वर्स्टला घेऊन आपण डिझायनिंग करणार आहे. तर पावसाळ्यामध्ये जर का मी गेलो आणि तिथली प्रेशर इंटेन्सिटी आणि मॉड्युलस ऑफ सब्युरेट रिॲक्शन जर का फाइंड आउट केला मी, त्याच व्हॅल्यूच्या बेसवरती मी डिझायनिंग करणार पुढची, बरोबर की. पण जर मी उन्हाळ्यात गेलो तर उन्हाळ्यावरती येणारी जी अनसोक सॉईल आहे तिथं मला काय करावं, करेक्शन लावावं लागेल. कसं करेक्शन लावणार मी विचार करेल की यार हे तर मजबूत आहे, पण पाऊस पडल्यानंतर आपल्याला धोका देऊन देईल ना तो. मग पाऊस पडल्यानंतर काय होईल बरं का, पाऊस पडल्यानंतर जो सोक सॅम्पल येईल त्याचा K किती येईल तो मी काढेल मी आणि त्याच्यासाठी डिझाईन करणार. मग वर्स्ट कंडिशनसाठी आपण डिझाईन करतो हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. अशी कहाणी बघू ना एक्झाम्पलमध्ये बघा.
सो प्लेट लोड टेस्ट वॉज कंडक्टेड ऑन सोक सबग्रेड ड्युरिंग मान्सून सीझन. सोक्ड सॅम्पल सबग्रेड सॅम्पल किंवा सोक्ड सबग्रेड सॅम्पल ड्युरिंग मान्सून सीझन. तो ड्युरिंग मान्सून सीझन. पुढे काय, अ प्लेट डायमीटर ऑफ 30 सेंटीमीटर. बघा कोणती प्लेट वापरली, अ प्लेट डायमीटर ऑफ 30 सेंटीमीटर. द लोड व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू मीन सेटलमेंट. डायल गेज रीडिंग are given below. Determine मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन. कळालं का? तर तुम्हाला प्लेट लोड टेस्ट किंवा प्लेट बेरिंग टेस्टच्या मदतीने काय करावं लागत असतं, मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन फाइंड आउट करावं लागत असतं. मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन, डिटरमाइन द मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन म्हणजे मातीकडून किती रिॲक्शन लागते फॉर स्टँडर्ड प्लेट. त्या स्टँडर्ड प्लेटवरती किती रिॲक्शन लागते. स्टँडर्ड प्लेट कितीची असते, 75 सेंटीमीटरची. ठीक आहे, तो स्टँडर्ड प्लेटसाठी काढायची. पण तुम्हाला दिसतंय का, आपण टेस्ट कुठे केली, पावसाळ्यामध्ये टेस्ट केली. मग आता पावसाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही टेस्ट केलेली आहे तर येणाऱ्या रिझल्टवरती तुम्हाला काही चेंजेस करायची गरज नाही. येणाऱ्या याच्यावरती काही, कारण की तीच वर्स्ट कंडिशन आपली, तीच वर्स्ट कंडिशन, तिथे काही नाही. हां, पण त्यांनी जर का मला असं विचारलं असेल की ह्या डाटा मान्सूनचा आहे, उन्हाळ्यामध्ये काय घडेल याची कन्सेप्ट सांगा, तर त्यावेळेस मी त्याचा चेंजेस अप्लाय करेल. परंतु लक्षामध्ये घ्या, आपण टेस्ट करायला जर का पावसाळ्यामध्येच गेलो ना, तर पावसाळ्यामध्ये जो रिझल्ट आपल्याला भेटेल तो रिझल्टच आपला फायनल रिझल्ट असेल. पण मी जर उन्हाळ्यामध्ये घेऊन जर का समजा अनसोक सॅम्पलचं जर का मी टेस्ट कॅरी आउट करून मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन काढलं असेल ना, तर मी मॉड्युलस ऑफ सबग्रेडवरती काय करेल, करेक्शन अप्लाय करेल. कसं करेक्शन अप्लाय करेल की यार उन्हाळ्यामध्ये जर का समजा मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन एवढी आहे, पण पावसाळ्यामध्ये तर कमी असेल ना, मग पावसाळ्यामध्ये किती असेल, मग ती वर्स्ट कंडिशन मी अप्लाय करून काढून घेईल. ठीक आहे, तर माझा टेबल काय बघून घ्या. सो टेबल दिलाय, टेबल आता टेबल इथं दिलं आहे आपल्याला. काय काय टेबलमध्ये बघा, मीन सेटलमेंट. सो दिस इज व्हॉट मीन सेटलमेंट. मीन सेटलमेंट पहिल्या याच्यामध्ये कॉलममध्ये काय होते. दुसऱ्या कॉलममध्ये ठीक आहे, मीन सेटलमेंट खाली इथं मला एक लाईन मारायची, इथे ओके. इथं काय लोड व्हॅल्यू. सो लोड व्हॅल्यू इन किलोग्रॅम. तर तुम्हाला लोड व्हॅल्यू किलोग्रॅममध्ये दिले आणि वरती मीन सेटलमेंट दिले. सो जेव्हा कोणत्याही प्रकारचा लोड नसेल, 0 सेटलमेंट असेल, लोड किती असेल 0 बरोबर. दुसरी व्हॅल्यू 0.24च्या करस्पॉन्डिंग 460 किलोग्रॅम एवढं लोड निघून येते. हे सगळं आपण त्या टेस्ट करून काढतोय बरं का. 0.52 MM मध्ये हे व्हॅल्यू, MM इथे मीन सेटलमेंट MM मध्ये 0.52च्या करस्पॉन्डिंग आहे 900 किलोग्रॅम. 0.76 MM पेनिट्रेशनच्या करस्पॉन्डिंग आहे 1180 किलोग्रॅम. 0.76 हां बघा, 0.52 0.76 आहे. नंतर 1.02 या मीन सेटलमेंटच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आहे 1360 किलोग्रॅम. पुढे काय, पुढे आहे 1.23. तुम्ही एक काम करा, 1.25 या 1.25च्या करस्पॉन्डिंग आहे 1490 किलोग्रॅम. ठीक आहे, 1490 किलोग्राम केलं का, 1490 किलोग्राम. पुढे अजून आहे, पुढे काय बरं का. सो पुढे आहे आपलं आता 1.25 लिहिलं, 1.53 याच्या करस्पॉन्डिंग 1.53 MM याच्या करस्पॉन्डिंग लोड निघून येतोय 1590. आणि लास्ट वाली रिडिंग आहे
1.75 1.75 तुम्हाला टेस्ट कुठपर्यंत करायची असते परीक्षेला विचारतील 1.75 mm पर्यंत सेटलमेंट होईल इथपर्यंत टेस्ट करायचं तेव्हा जाऊन टेस्ट आपली कंप्लीट होईल. हे लास्टवाली रिडिंग येईल मग 1.75 mmच्या करस्पॉन्डिंग येतोय 1640 किलोग्रॅम. झाला. हा झाला आपला क्वेश्चन. तो क्वेश्चन झाला का आता क्वेश्चन झालेला आहे. सगळ्यांनी आता प्रयत्न करा सॉल्व करायचा. तो सॉल्व करायचा प्रयत्न करा बरं का. आता मला सांगा यांनी जी काही प्लेट वापरलेली आहे ही कोणती प्लेट वापरली बरं का सांगा कमेंट करा पटापट. यांनी जी ही प्लेट वापरलेली कोणती प्लेट वापरलेली ही कोणती प्लेट वापरलेली कोणती प्लेट वापरलेली यांनी वापरलेली 30 वाली. यांनी 30 वाली वापरली. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. तर त्यांनी 30 वाली वापरलेली आणि 75 वाल्याची काढायला लावलेली. 75 mmच्या करस्पॉन्डिंग के किती असेल तो काढायला लावलाय. 75 mmच्या करस्पॉन्डिंग काढायला लावलाय. मग 30 वाली दिलेली मी कसं करणार बघा. मी काय करतो मी 30च्या करस्पॉन्डिंग काढून घेतो ना. 30च्या करस्पॉन्डिंग के काढून घेतो. तो के फॉर 30 इज इक्वल टू व्हॉट इज इक्वल टू काय प्रेशर डिवाइड बाय सो प्रेशर डिवाइड बाय 0.125. आता तुम्ही मला सांगा 0.125 सेंटीमीटर म्हणजे 1.25 mm 1.25 mm बरोबर. याचा करस्पॉन्डिंग प्रेशर इंटेन्सिटी किती आहे सांगा बरं. K30 इज इक्वल टू प्रेशर इंटेन्सिटी किती. सो प्रेशर इज इक्वल टू याच्या करस्पॉन्डिंग लोड किती आहे 0.125 सेंटीमीटर 1490. सो 1490 मी काय करणार आता मला प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. 1490 किलोग्रॅम डिवाइड बाय प्लेट किती आहे पाय बाय 4 इंटू 30 काय आहे. सो 30 सेंटीमीटर आहे ना. समजा मी सेंटीमीटरमध्ये जर का काढत असेल हां ठीक आहे मी सेंटीमीटरमध्ये काढतो. तो सेंटीमीटरचा स्क्वेअर करा 30 सेंटीमीटरचा स्क्वेअर करा किती व्हॅल्यू येते किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये किती व्हॅल्यू येते 1490 पाय बाय 4 इंटू 30चा स्क्वेअर. तो 30साठी के 2.1 येतोय. चेक करा ही व्हॅल्यू किती आणली प्रेशर इज इक्वल टू 2. रेडियस घ्या इथे रेडियस घ्या रे. ह्या काय टाकतोय आपण डायमीटर टाकतोय ना. पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर बरोबर ना रे बरोबर चला बरोबर आहे सांगा. पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर करतोय आपण एरिया सांगा मला किती येतोय किती म्हणली 2.10 ठीक आहे. तो 2.10 किलोग्रॅम पर सेंटीमीटरचा स्क्वेअर. क्लिअर. हा झाला आपला प्रेशर पण हा प्रेशर कशाचा करस्पॉन्डिंग आहे हा प्रेशर करस्पॉन्डिंग आपला 30 सेंटीमीटरसाठी. याचा अर्थ आपण K30 किती काढला रे. सो K30 इज इक्वल टू तो आपण काय करणार आता 2.10 हा याला प्रेशर डिवाइड बाय हा काय आला आता आपला प्रेशर आला डिवाइड बाय मला काय करावं लागेल 0.125 सेंटीमीटर हा प्रेशर आणि हे सांगा मला K30 किती येते. वरचा प्रेशर आला प्रेशर डिवाइड बाय तुम्हाला 0.125 सेंटीमीटर करावं लागेल. किती येते व्हॅल्यू सांगा K30 16.86 साबास बरोबर आलं रेट. तो 16.86 किलोग्रॅम पर सेंटीमीटरचा क्यूब राईट. कारण की मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शनचं युनिट आहे. तर ठीक आहे मग आता आलं. पण आपल्याला एक बात चांगल्या पद्धतीने माहिती आहे मला K30 लागत होता का नाही मला K75 लागतोय. तर मी कसं काढणार K30 इंटू 30 सेंटीमीटर इज इक्वल टू K75 इंटू 75 सेंटीमीटर राईट. K30ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 16.86 इंटू 30 सेंटीमीटर इज इक्वल टू K75 इंटू 75 सेंटीमीटर. चला सांगा मला K75ची व्हॅल्यू किती आहे तरी. सो मॉड्युलस ऑफ सबग्रेड रिॲक्शन फॉर 75 सेंटीमीटर प्लेट K75 किती निघून येते K75 किती निघून येते 6.74 बरोबर 6.75 किलोग्राम पर सेंटीमीटरचा क्यूब. क्लिअर झालं. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारतील 101% विचारतील. ठीक आहे. तर हा वाला प्रश्न चला बोला कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत सांगा. मी काय केलं 30 सेंटीमीटर जी होतं 30 सेंटीमीटरची प्लेट त्याच्यासाठी मी पहिले प्रेशर फाइंड आउट केला. प्रेशर डिवाइड बाय 0.125 सेंटीमीटर करून टाकला मी त्याचा के फाइंड आउट केला. K30 काढून झाला. K30 इंटू 30 इज इक्वल टू आता आपल्याला काय जर समजा लक्षात घ्या
जर समजा सोकड प्लेसमेंट असेल तर तुम्हाला करेक्शन करायची जरूरत नाही आहे. ती आपली वर्स्ट कंडिशन आहे, तीच आपण डिझायनिंगमध्ये घेणार आहे. ठीक आहे, तो एक नोट पॉईंट तुम्ही लिहून घ्या. आता त्यांनी सोक सॅम्पल म्हटले ना, तर सोकसाठी आपल्याला करेक्शन करायची गरज नाही आहे. करेक्शन करायची गरज नाही. एक नोट लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. पण जर का समजा त्यांनी अनसोक सॅम्पल म्हटला असता तर तुम्हाला करेक्शन करावं लागलं असतं. आता समजा वरती त्यांनी अनसोक सॅम्पल म्हटलं असतं तर मी करेक्शन कसं केलं असतं? पी अनसोक्ड डिवाइड बाय के अनसोक्ड इज इक्वल टू पी सोक डिवाइड बाय के सोक. मग आता आपल्याला काय काढावं लागलं असतं? के सोक काढावं लागलं असतं. कोणता? के सोक. तो के सोक आपल्याला काढावा लागला असता. पी सोक माहिती आहे, के सोक माहिती आहे, पी सोक पण माहिती आहे, तो मला हवाला काढावा लागला असता. ठीक आहे, तर नोट लिहा. नोट काय लिहायची? ॲज द प्लेट लोड टेस्ट, असे नोटमधून प्रश्न विचारतो, एकदम परफेक्ट विचारतो बघा. ॲज द प्लेट लोड टेस्ट was conducted under soak condition during monsoon season. जर समजा तुम्ही टेस्ट करायला गेलात मान्सून सीझनमध्ये, पावसाळ्यामध्येच, सो कॉमा देर इज नो नीड टू अप्लाय करेक्शन फॉर सबसिक्वेंट सोकिंग. आलं लक्षामध्ये? मग जर तुम्ही पावसाळ्यातच गेला असणार टेस्ट घ्यायला तर ते तुम्हाला तो रिझल्ट जो भेटेल तो तुम्हाला काय वर्स्ट कंडिशनचा आहे, तर त्यामुळे तुम्हाला काही करेक्शन अप्लाय करायची जरूरत नाही. पण तुम्ही उन्हाळ्यात गेला असणार ना, तर तुम्हाला त्याचे करेक्शन अप्लाय करावं लागेल आणि सांगावं लागेल की याची सबग्रेड रिॲक्शन ही नाही आहे, पावसाळ्यामध्ये जी असेल ना ती आहे. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने बोला. ही नोट क्लिअर झाली का? ही नोट क्लिअर झाली? अशा पद्धतीने आपलं सॉईल जे आहे ते सॉईल संपून गेलेलं आहे. नाऊ नेक्स्ट, आता पुढे काय असणार आपलं? पुढचा आहे आपला आता स्टोन ॲग्रिगेट. तो दुसरा हायवे मटेरियल आहे आता स्टोन ॲग्रिगेट. आता स्टोन ॲग्रिगेटबद्दल काय डिस्कशन करायचे की यार आपल्याला आता रोडचा जो काही वरचा विरिंग सरफेस आहे, विरिंग कोर्स, टॉपचा सरफेस कोर, विरिंग कोर्स म्हणा, सरफेस कोर्स म्हणा, जो टॉपचा सरफेस आहे, एकतर डांबरी रस्ता असू द्या किंवा समजा कॉन्क्रीटचा रस्ता असू द्या, आपल्याला एवढी पक्की बात माहिती की मला ॲग्रिगेटचा वापर करावा लागतो. ॲग्रिगेटचा जर का समजा आपल्याला वापर करावा लागतो तर ॲग्रिगेटची प्रॉपर्टी असायला काय पाहिजे? ॲग्रिगेट नेमकी कशी असायला पाहिजे? ॲग्रिगेट जी आहे ती ॲग्रिगेटच्या डिझायरेबल प्रॉपर्ट्या कोणत्या आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करत आहोत. तो स्टोन ॲग्रिगेट पहिला पॉईंट आहे याच्यामधला, डिझायरेबल प्रॉपर्टी ऑफ ॲग्रिगेट. डिझायरेबल प्रॉपर्टी ऑफ ॲग्रिगेट. आता डिझायरेबल प्रॉपर्टी ऑफ ॲग्रिगेटबद्दल काय काय लक्षामध्ये घ्यायचं आहे? तो डिझायरेबल प्रॉपर्ट्या कोणकोणत्या? पहिली डिझायरेबल प्रॉपर्टी आहे, विचार करा तुम्ही की यार रोडावरती खड्यांचा वापर केला आपण, तो रोडचा जो वरचा विरिंग सरफेस आहे त्या विरिंग सरफेसमध्ये विरिंग सरफेस जो असतो, वरचा जो सरफेस आहे त्याच्यामध्ये आपण खडीचा वापर केलेला आहे. बऱ्याचशा गाड्यांचा इम्पॅक्ट जो आहे त्या इम्पॅक्टला तिने सहन करायला पाहिजे. त्या इम्पॅक्टच्यामुळे त्याचा चुरा व्हायला नको. जे ॲग्रिगेटचा आपण वापर केला आहे इम्पॅक्टमुळे त्याचा चुरा व्हायला नको, त्या इम्पॅक्टला त्यानं सहन करायला पाहिजे. इम्पॅक्टला सहन करण्याची प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? इम्पॅक्टच्या सहन करण्याच्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? जर ती ॲग्रिगेट इम्पॅक्टला सहन करते त्याच्याकडे कोणती प्रॉपर्टी? टफनेस. कोणती आहे? टफनेस. म्हणजे आपल्याला पहिली डिझायरेबल प्रॉपर्टी कोणती दिसायला भेटेल? ती म्हणजे काय? टफनेस. तर तुम्ही पॉईंट काय लिहिणार? रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट, डिझायरेबल प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये डिझायरेबल प्रॉपर्टीमध्ये पहिली प्रॉपर्टी ए वाली प्रॉपर्टी, रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट. रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट यालाच काय म्हणतो? ऑर टफनेस. यालाच टफनेस म्हणतो आपण. टफनेस. बी वाला पॉईंट काय? आता विचार करा, जी काही खडी आपण वरच्या सरफेसवरती विरिंग सरफेसमध्ये टॉपच्या सरफेसमध्ये आपण वापरलेली ती खडीवरती काय होईल बरं का? पुन्हा गाड्यांचे चाकं जातील, पुन्हा गाड्यांचे चाकं जाईल. त्या खडींचं काय होईल माहिती आहे का? त्या खडींचं वियर आणि टियर होईल. त्या खडींचं वियर आणि टियर होईल. आणि वियर आणि टियर जर का होत असेल तर याचा अर्थ काय बरं का? त्याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी नाही आहे. कोणती प्रॉपर्टी नाही लक्षात घ्या. जर का समजा ती खडी मजबूत असेल ना, तिच्यावरती वियर होते ना टियर होते, तर कोणती प्रॉपर्टी असेल सांगा रे? सो रेजिस्टन्स अगेन्स्ट वियर अँड टियर, हार्डनेस, राईट. सो देअरफॉर तुम्ही लिहिना आता रेजिस्टन्स टू ॲब्रेशन,
रेजिस्टन्स टू ॲब्रेशन, ॲब्रेशन नथिंग बट व्हॉट, विअर अँड टिअर, विअर अँड टिअर, ब्रॅकेटमध्ये विअर अँड टिअर लिहा, ॲब्रेशनच्या पुढे विअर अँड टिअर लिहिले. ऑर हार्डनेस, सो रेजिस्टन्स अगेन्स्ट ॲब्रेशन नथिंग बट ऑर व्हॉट, हार्डनेस, हे हार्डनेस आहे राईट. तर हे काय आहे, हार्डनेस आहे. सी वाला, सी काय आता, सी वाला आहे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ कोणती, क्रशिंग स्ट्रेंथ. काय होतं माहिती आहे का, आता रोडावरती असा ग्रॅज्युअली लोड तर त्याच्यावरती लागणार नाही आहे, परंतु काय होईल बरं का, चुरा पण होत असतो खडींचा. चुरा कसा होईल, जसं की एखादी खडी आहे आणि कंटिन्युअसली आपण त्याच्यावरती काय करतो, लोड अप्लाय करतोय. तो ग्रॅज्युअली लोडिंग जर का आपण त्याच्यावरती अप्लाय करत असणार आणि ग्रॅज्युअली लोडिंगला जर का तो सहन करत असणार, त्याला काय म्हणतो आपण रे, रेजिस्टन्स अगेन्स्ट द ग्रॅज्युअल लोडिंग इज नथिंग बट अवर व्हॉट, काय म्हणतो तिला आपण, स्ट्रेंथ राईट. आता ही जी स्ट्रेंथ असणार या केसमध्ये ही क्रशिंग स्ट्रेंथ असणार आहे. सो देअरफॉर पुढचं तुम्ही काय लिहिणार, पुढचं रेजिस्टन्स टू क्रशिंग. तुम्हाला बोललो होतो ना, रेजिस्टन्स अगेन्स्ट ग्रॅज्युअल लोडिंग ऑर रप्चर ऑर क्रशिंग. रेजिस्टन्स अगेन्स्ट ग्रॅज्युअल लोडिंग, रप्चर ऑर क्रशिंग इज नथिंग बट अवर स्ट्रेंथ. या केसमध्ये आपलं काय आलंय, क्रशिंग शब्द. सो रेजिस्टन्स टू क्रशिंग, रेजिस्टन्स टू क्रशिंग ऑर क्रशिंग स्ट्रेंथ, ऑर क्रशिंग स्ट्रेंथ ही डिझायरेबल प्रॉपर्टी असायला पाहिजे राईट ना, की बाबा क्रशिंग स्ट्रेंथ त्याची मजबूत असायला पाहिजे, हार्डनेस असायला पाहिजे, टफनेस प्रॉपर्टी असायला पाहिजे त्याच्याजवळ. नंतर पुढे काय, ई वाला, ए बी सी डी, डी वाला. सो डी वाली कोणती, गुड शेप. गुड शेप म्हणजे काय बरं का, आपले जे काही शेपबद्दल आपण जर डिस्कशन करायला गेलो तर आपल्याला शेपमध्ये दिसायला भेटत असतात जवळजवळ 4 शेप आहेत आपल्याकडे. कोणकोणते, राऊंड शेप, दुसरा कोणता आपल्याकडे, अँग्युलर शेप. सो राऊंड शेप आहे, अँग्युलर शेप आहे, फ्लेकीनेस शेप आहे. सो फ्लेकी म्हणून आपण, फ्लेकी पार्टिकल्स आहेत. आणि आपल्याकडे अजून दुसरे कोणते, इलॉंगेटेड पार्टिकल आहेत, इलॉंगेटेड. तर इलॉंगेटेड जे ॲग्रिगेट असतात त्या ॲग्रिगेटचे शेप काय काय असतात, एकतर राऊंडेड असतील, अँग्युलर असतील, फ्लेकी असतील किंवा इलॉंगेटेड असतील. पण कोणत्या पण केसमध्ये आपण काय करत असतो, फ्लेकी किंवा इलॉंगेटेड जे पार्टिकल आहेत, लांब पार्टिकल किंवा चपटे पार्टिकल किंवा लांबट पार्टिकल, त्यांना आपण यूज नाही करत. का, त्यांच्यावरती लोड पडतात ते ब्रेक होऊन जाईल ना, त्यांच्यावरती लोड पडतात ते ब्रेक होऊन जाईल, तर त्यांची स्ट्रेंथच एवढी खास दिसायला भेटत नाही. लक्षामध्ये, तो त्यांचा गुड शेप असायला पाहिजे. तो शेप कसा असायला पाहिजे, त्यांचा एक राऊंड किंवा अँग्युलर शेप असायला पाहिजे. ओके, याची कहाणी डिस्कस केली BTMमध्ये आपण राईट. सो गुड शेप. पुढे आता ई वाला पॉईंट, रेजिस्टन्स टू वेदरिंग ऑर ड्युरेबिलिटी. सो रेजिस्टन्स अगेन्स्ट, लक्षात घ्या, रेजिस्टन्स अगेन्स्ट वेदरिंग, जर का वेदरिंगला जर का रेजिस्टन्स करत असेल तर 100% त्या गोष्टींची ड्युरेबिलिटी जास्त असते. सो देअरफॉर आपण काय बोलणार, ई वाला पॉईंट, रेजिस्टन्स टू वेदरिंग. रेजिस्टन्स टू वेदरिंगला आपण काय म्हणतो, ड्युरेबिलिटी म्हणतो, ऑर ड्युरेबिलिटी, ऑर ड्युरेबिलिटी राईट. पुढे ई एफ. आता एफ वाला पॉईंट, एफ वाला पॉईंट काय, गुड अडेजन, गुड अडेजन, गुड अडेजन विथ बिटुमिनियस मटेरियल, बिटुमिनियस मटेरियल इन प्रेसेन्स ऑफ वॉटर, इन प्रेसेन्स ऑफ वॉटर. सांगायचं तात्पर्य काय, पाणी कितीही आलं तर डांबर आणि खडी वेगळी व्हायला नको. काय होऊन जातं माहिती आहे का, पाणी आल्यानंतर डांबर आणि खडी वेगळी होऊन जात असते. त्यामुळे खडी अशी असायला पाहिजे, खडी कशी असायला पाहिजे, ॲग्रिगेट अशी असायला पाहिजे की बिटुमिनियस सोबत मिक्स झाल्यानंतर पाणी जरी आलं ना, इन प्रेसेन्स ऑफ पाणी, ते चिटकून राहायला पाहिजे, ते निघून जायला नको राईट का. सो गुड अडेजन राईट, गुड अडेजन असायला पाहिजे. तो बॉन्डिंग चेंजेस चांगले असायला पाहिजे डांबरची त्याची, त्यामुळे ॲग्रिगेट पण तशी असायला पाहिजे. जी वाला पॉईंट काय, तो जी वाला काय, फ्री फ्रॉम ऑर्गॅनिक मॅटर, फ्री फ्रॉम ऑर्गॅनिक मॅटर, EFG, ठीक आहे. आता फ्री फ्रॉम ऑर्गॅनिक मॅटर झाला राईट. अजून एक लिहून घ्या वाटल्यास तर, अजून एक लिहून घ्या. आता काय लिहायचं आहे, फ्री फ्रॉम व्हाईट्स. लक्षात घ्या, जर का समजा त्याच्यामध्ये व्हाईट्स असतील खूप जास्त, तर व्हाईट्समुळे काय होईल रे, व्हाईट्स जर का त्या खडीमध्ये जास्त असतील तर त्याची स्ट्रेंथ भेटणार नाही एवढी खास.
त्याची ड्युरेबिलिटी पण राहणार नाही, ना स्ट्रेंथ राहील ना ड्युरेबिलिटी. सो फ्री फ्रॉम व्हॉइड्स या सगळ्या जे आहेत ना हे काय आहेत आपल्या, या आहेत आपल्या एका चांगल्या खडीच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. सो आपण म्हणू शकतो राईट का हे डिझायरेबल प्रॉपर्टी आहेत. या प्रॉपर्टी आपल्याला लागणारच आहेत हायवे मटेरियलमध्ये. तर खडी जी आहे त्या खडीच्या एवढ्या प्रॉपर्टी आपल्याला लागणारच आहेत. मग आता या प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला टेस्ट करावं लागणार. तो आपण एक एक टेस्ट जे आहे उद्या आपण याच्यावरच्या टेस्ट सगळ्या संपवून टाकूया. इथं मी थांबून घेतो. पण मी जे काही शिकवलेलं आहे अगोदरचं, कोणती ती जी टेस्ट शिकवली मी प्लेट लोड टेस्ट, तिच्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला विचारतील ते परफेक्ट करून ठेवा. ठीक आहे, ते परफेक्ट करून ठेवा. थांबतो इथं.